तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा 50% जागांवर दावा असणार आहे। भाजपकडे 50% जागांसाठी आग्रह धरण्याची शिंदेंच्या शिवसेनेची तयारी सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेचा जागा वाटपामध्ये भाजपला लहान भाऊ बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी चर्चा यामुळे आता सुरू झाली। व्यावहारिक निकषांवर जागा वाटप व्हायला हवं, भाजपने ही भूमिका घेतलेली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी शिंदेंच्या शिवसेनेने किमान 50% जागांवर दावा करत भाजप नेतृत्वाकडे त्यासाठी आग्रह धरण्याची तयारी चालवली। मात्र शिंदेंच्या शिवसेनेची ही मागणी म्हणजे जागा वाटपातच भाजपला लहान भाऊ बनवण्याचा प्रयत्न ठरू शकतो। त्यामुळे भाजपने सुद्धा प्रत्येक वॉर्डातील पक्षीय बलाबल मांडत व्यावहारिक निकषांवर जागा वाटप व्हायला हवं अशी भूमिका घेतलेली आहे। या संदर्भातले अधिक तपशील देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे। शिल्पा, विक्रांत, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची आरक्षण सोडत जाहीर झाली आणि त्यानंतर आता मुंबई शहरामध्ये निवडणुकांचं वेध लागलेलं पाहायला मिळते। तशी तयारी देखील सुरू झालेली आहे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गटाने किमान 50% जागांवर दावा करत भाजपच्या नेतृत्वाकडे तशी आग्रही धरण्याची मागणी देखील केलेली आहे। मात्र शिंदे गटाची ही मागणी म्हणजे जागा वाटपातच भाजपला लहान भाऊ बनवण्याचा प्रयत्न ठरू शकतो। त्यामुळे भाजपने प्रत्येक वॉर्डातील जो पक्षीय बलाबल मांडत व्यावहारिक निकषांवर जागा वाटप व्हायला हवे अशी भूमिका भाजपने मांडलेली आहे। 2017च्या निवडणुका जर पाहिल्या तर आपण प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे ह्या निवडणुका लढवल्या होत्या। त्यामुळे तेव्हाचे बलाबल हा निकष बाजूला सारत सद्यस्थितीच्या आधारावर ही चर्चा करण्याची भूमिका भाजपने घेतलेली पाहायला मिळत आहे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने जी भूमिका मांडलेली आहे ती 50 जागांसाठी मांडलेली आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती ही एकत्रित लढणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर 2017च्या निवडणुका प्रत्येक पक्षाने या स्वतंत्र लढविल्या होत्या। त्यामुळे मावळत्या सभागृहातील म्हणजे 65 नगरसेवक हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत। त्यामुळे तसा दावाही केला जातोय। मात्र भाजपचे नेते याला अमान्य करत आहेत आणि एकसंध शिवसेनेच्या चिन्हावर 84 नगरसेवक जे होते ते निवडून आले होते 2017च्या निवडणुकीमध्ये। मात्र पुढे मनसेसह अन्य जे पक्ष होते त्यांचे देखील नगरसेवक ठाकरेंकडे स्वतःने खेचलेले आहेत। त्यामुळे शिवसेनेतील दुफळीनंतर बलाबल बदललेले आहेत। सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे 56 तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 58 माजी नगरसेवक आहेत। त्यामुळे 50% जागांसाठी जी मागणी नगरसेवकांकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून केली जात आहे भाजपकडे, तो निकष भाजपकडून बेदखल केला जात असल्याचं सध्या तरी समजतंय। त्यामुळे आता शिंदेंना 50% ही जी जागांची मागणी केली जात आहे ती मिळणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। विक्रांत, बरं, धन्यवाद शिल्पा या सगळ्या माहितीसाठी।